काय मंडळी, आज काय स्पेशल हे बघून जरा प्रश्न पडला असेल ना? तर आजच्या या व्हिडिओमध्ये कोकणातली जेवणाची पद्धत किती वेगळी आणि मजेशीर आहे हे नक्की दिसून येईल. सर्वात आधी नारळाच्या करवंटीमध्ये जे कांदे ठेवले होते ते चुलीत निखाऱ्यावर भाजून घेऊया. जेवण स्पेशल बनणार आहे, मग पद्धतसुद्धा स्पेशल हवीच ना? कांदे बघू शकता, त्यांचा जीव पार भाजून निघालेला दिसतोय. आता खोबरे भाजून घेऊया. त्या दिवशी मच्छी आली, आता वाटले मज्जाच मज्जा, रोज मच्छी येणार. पण त्या दिवसापासून जी तोंड काळं करून गेली ती अजून काही दिसली नाही. जाऊ दे. आता आपण या मेजवानीवर फोकस करूया. आता लसूण खोबरे भाजून घेऊया. भाजल्यानंतर ते एका भांड्यात गार करून घेऊया. मच्छी नाही तर नाही, चिकन तर नकोच. मग आज काय मटण स्पेशल. वाह! मटणाला छान घासून घासून अंघोळ घातली. आता कुकरमध्ये टाकून त्याला हळद मिठाचा मेकअप चढवला. अरे रे रे! सगळा मेकअप पाण्याबरोबर वाहून गेला. उतरलेल्या मेकअपसोबतच मटणाच्या कुकरला गॅसवर चढवून 4 कडक शिट्ट्या काढल्या. उरलेल्या मेकअपचा रंग एवढा चांगला खुलून येईल हे वाटलं नव्हतं. पोटातल्या कावळ्यांना शांत राहायला सांगून पटकन टोपात तेल, खडे मसाले परतले. लसूण कांदा टाकून मग आले लसूण पेस्टने कांद्यात पटकन उडी मारली. निकिताबाईंनी दिलेला काळा मसाल्याचा पाकीट आज काय तो बाहेर आला. 2 चमचे टाकून मग भंडारी मसाल्याचा नंबर आला. मटणात मटण मसाला वापरला नाही तर मटणाचा उपयोगच काय? जा बाबा, तू पण उडी मार. मग अशी चुलीवर आणि चुलीच्या आत ज्यांनी ज्यांनी उडी मारली होती त्या सगळ्याचे हे वाटण मस्त परतवून घेतले. आता वेळ आली मटण टाकायची. आहा! झाला बाबा एकदाचं मटण तयार. लगेच ताट घेऊन जेवायला बसते मी आता. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले ना?